या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। आणि कवी राम गणेश गडकरी यांचा पुण्यातला पुतळा हटवण्यात आलेला आहे। पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती हा पुतळा बसवण्यात आलेला होता आणि हा पुतळा आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांनी हटवल्याचं बोललं जातं। इतकंच नाही तर नितेश राणे यांनी ही गोष्ट जय महाराष्ट्राशी बोलताना मान्यसुद्धा केलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गेली काही दिवस हा पुतळा हटवावा यासाठी पुणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू होता पत्राच्या माध्यमातून। मात्र पुणे महापालिकेने हा पुतळा हटवला नाही। त्यानंतर नितेश राणे यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी स्वतः रात्री 2:30च्या सुमारास हा पुतळा जो आहे तो हटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संभाजी ब्रिगेडने सुद्धा हा पुतळा हटवण्याची मागणी केलेली होती। इतकंच नाही तर पुतळा हटवल्यानंतर या पुतळा हटवण्याच्या कारवाईच्या समर्थनार्थ सगळा जल्लोष जो आहे तो सुद्धा आपल्याला केलेला पाहायला मिळाला। घोषणाबाजी केली आणि या सगळ्या गोष्टीचं समर्थन संभाजी ब्रिगेडने केलेलं पाहायला मिळतंय। मात्र जी बाब समोर येते, सुरुवातीला हे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे आहेत असं सांगण्यात येत होतं। इतकंच नाही तर संभाजी ब्रिगेडकडे सुद्धा दावा करण्यात येत होता। मात्र ज्यावेळेस हे सगळे ज्यांनी पुतळा हटवला ते जय महाराष्ट्राच्या कॅमेरासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की नितेश राणे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही मराठा युवक आहोत आणि त्या माध्यमातूनच आम्ही हा पुतळा जो आहे तो हटवलेला आहे। आत्ता तरी नितेश राणे यांचे हे समर्थक असल्याचं बोललं जाते। मात्र पोलीस तपासामध्ये पुढील बाब स्पष्ट होईल। पोलीस या चौघाही जणांचा आता शोध घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र पुतळा हटवल्यानंतर पुण्यातलं राजकीय वातावरण आता वेगळ्या उंबरठ्यावर जाणार हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र।